हे ते सृष्टीचे जीवनदाता भगवान सूर्यनारायणांचा उदय झालेला आहे. आज रथसप्तमीच्या निमित्त त्यांचे दर्शन सर्वांनी घ्यावे. दररोज दर्शन होतेच, परंतु आज विशेष दिवस असल्यामुळे त्यांच्या दर्शन घेणे फार विशेष महत्त्वाचं आणि त्यांना फार पुण्य लाभते. अशा प्रकारे सर्व पूजाविधी उरकल्यानंतर नारळ नारिकेलं समर्पयामि. करता करविता तोच आहे, सगळं आहे त्याचं आहे, त्याचं त्याला समर्पण करायचं आहे. पूजा झाल्यानंतर घरातील दररोजची पूजा करत आहेत. हे काय दिसत आहे सृष्टीतील ते सर्व काय आहे. हे चिकू आहेत, हे चिंच आहे, तसेच गहू, मका, घेवडा जी काय आहे हे फळं आहे, ती रामफळ किंवा नारळाचं झाड, हे सृष्टी आहे. हे सूर्यभगवानशिवाय शक्यच नाही आहे. हे मानवानं लक्षात घेतलं पाहिजे असं. परंतु अंधश्रद्धेला सगळे बळी पडत आहेत. अंधश्रद्धेला बळी न पडता हे सृष्टीचं सौंदर्य जे काय आहे भगवान सूर्यनारायणापासूनच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे असं. जे काही दिसतंय ते त्यांच्यापासूनच आहे सगळं. म्हणून साक्षात दिसणारे, दररोज दर्शन देणारे भगवान सूर्यनारायण हे सगळ्या सृष्टीचे आणि सगळ्या ब्रह्मांडाचे म्हटलं तरी काय हरकत नाही. असे हे आजचा पवित्र दिवस, रथसप्तमीचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे त्यांच्या सूर्यनारायणांच्या जयंतीनिमित्त.